माझ्या मतदारसंघात मी वॉटर पेटीएम 5 आणू शकलो. 5 तुम्ही आणू शकला एकटा आणि अपक्ष. रसिका पाटलांच्या माध्यमातून एक जिल्हा परिषद सदस्य काय काम करू शकतोय. तर आमच्या विरुद्ध जे उमेदवार पुढे यायला लागलेत त्यांनी सोडलं तर कुणीही विकास कामाला अडथळा किंवा विरोध केला. माफ करण्यासारख्या चुका नसल्यामुळे लोकांनी आम्हाला सत्ता दिली. मी राज्यकर्ता नाही, मी कार्यकर्ता. त्यावरती आपल्याला राजकीय फोकस करायचा नाही का आपण करतोय म्हणून केलेलं काम की आपण जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गावाला काय फायदा झाला. मला एक नेतृत्व सांगा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये की इतकं राम आज शाळेला इमारतच नसेल तर ती डिजिटल करून करायचं. आमच्या बरोबरच ज्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न केले त्यांनी स्वतःचा गट स्थापन करून वेगळं राजकारण करून आम्हाला त्यापासून काकींना आमच्या दूर ठेव. जर योग्य वागला व्यवस्थित वागला तर हीच लोक डोक्यावर घेतात. पण तुम्ही जर चुकीचं वागला तर हीच लोक पायाखाली घेतात. की तुम्ही किती जरी काय केला तर ह्या शिंगणापूरच्या पांढरीत योग्य तो न्याय मिळतो. प्रत्येकाला विकास करायचा आहे. अरे विकास मग गेला कुठे. वाढप्या घरचा असेल तर जेवण मिळतंय. अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार, मी राहुल सडोलीकर आणि तुम्ही पाहायला सुरुवात केली आहे डिजिटल कोल्हापूर. सध्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं मी वेगवेगळ्या प्रभागांमध्ये फिरत होतो. परंतु आता मी थोड्याशा रांगड्या आणि अशा काही प्रमाणात आक्रमक व्यक्तिमत्वासोबत आहे. ते व्यक्तिमत्व बऱ्याचदा आक्रमक असतं, बऱ्याचदा प्रेमळ असतं. शिंगणापूर प्रभागातल्या लोकांना तो आपला माणूस वाटतो, गावातल्या लोकांना तो आपला माणूस वाटतो. गावातल्या लोकांचा रांगडेपणा, प्रेमळपणा, आपुलकी हे सगळी मूल्य या माणसामध्ये एकरूप झालेली आहेत. माझ्यासोबत सध्या आहेत अमर पाटील साहेब. अमर पाटील साहेब नमस्कार. डिजिटल कोल्हापूरमध्ये आपलं स्वागत करतो. बंटी साहेबांचे कट्टर समर्थक म्हणून ज्यांना जिल्हाभरामध्ये ओळखलं जातं, ज्यांच्या हेच करायला नको. अजिबात नकोच. मी पूर्ण आणि आला 5 मिनिटं. हॅलो, शाळेजवळ ग्रामपंचायत पासून पुढे येऊन शाळेत आत या. हे घ्यायला पाहिजे खरं तर. आमची मराठी शाळा कुमार विद्या मंदिर शाळा आहे तिथं. खरं तर मी अमर पाटील यांचा इंटरव्ह्यू घ्यायला आलोय, त्यांचा पॉडकास्ट घ्यायला आलोय, पण त्यांचे फोन सतत सुरू आहेत. म्हणजे हे मला लोकांना दाखवायचं आहे. म्हणजे हे पॉडकास्ट सुरू असताना सुद्धा त्यांनी त्यांचा फोन बंद केलेला नाही. अमर पाटील साहेब, लोकांची एवढी ओढ काय आहे तुम्हाला? मी येताना पण बघितलं तुम्ही 10-12 जणांना हात करत आलात, ती पण जवळ अगदी आपुलकीनं आली. कसं असतंय की पदापेक्षा लोकांना आपलं वाटणं महत्वाचं असते. कारण पदावर असल्यानंतर जो पदाचा सन्मानापेक्षा माणूस म्हणून जो सन्मान मिळतोय तो महत्वाचा आहे. अगदीच. आणि त्या ह्याच्यातून आता तुम्ही येताना बघितलं असेल, महिला असतील हे असतील की त्या आपुलकीनं बाबा काही आपल्या अडचणी रस्त्यानं सुद्धा मांडतात. आणि माझा एक कामाची पद्धत मी कायम ठेवल्या की आपल्याकडनं काहीतरी होणार आहे ह्या अपेक्षेनं लोक आपल्याकडे येतात किंवा विचारतात. तर आपण किमान ते काम कशा पद्धतीनं तडीच न्यायचं किंवा ते करायचा प्रयत्न करणं हे मी माझं कर्तव्य समजतो. बरोबर. आता आपण या शाळेच्या प्रांगणात आलोय. ही शाळा आणि हे पाठीमागचं काम जे सगळं आहे ही प्रस्तावित काम आहे. म्हणजे नाही, हे ऍक्च्युली कसं आहे, हे आमच्या आता यात्रा आहे, विशाल तीर्थ यात्रा 18 तारखेला आहे. अच्छा. दरवर्षी आमचं विशाल तीर्थक्षेत्र आहे, हाटकेश्वराचं महादेवाचं तीर्थक्षेत्र आहे. बवर्ग तीर्थक्षेत्रामध्ये रसिका पाटलांच्या माध्यमातून आपण त्याचा समावेश केला आहे. बरोबर. तर हे जे काही काम चालू आहे ते आमचे मोठे बंधू कॅप्टन उत्तम पाटील आहेत. हे काही लोकांचा सहभाग घेऊन लोकसहभाग आणि स्वखर्चानं हे पार पाडतात. अच्छा. आणि हे दरवर्षीच त्यांना एक म्हणजे बाबा गावातील असेल किंवा आमच्या भागातील जे लोक कबड्डी असेल, मुली असतील, मुलींची कबड्डीच्या स्पर्धा, मुलींच्या कुस्तीच्या स्पर्धा इथं होतात. गेल्या वर्षीपासून त्यांनी स्वखर्चानं सुरू केले. आणि मला प्रकर्षाने ह्या ठिकाणी एक सांगायचं आहे की आज राज्यभर देशभर नदी प्रदूषण किंवा गणपती विसर्जन किंवा गणपती दान उपक्रम राबवला जातोय. पण त्याचे खरे जनक जर कोण असेल आमच्या गावाच्या बाबतीत तर माझे बंधू कॅप्टन उत्तम पाटील. कारण त्यांनी 2007 साली स्वखर्चानं सगळी यंत्रणा लावून सुरू केलं आणि आज पूर्णतः आम्हाला तो सगळा उपक्रम आता सगळीकडे होतो. कॅप्टन उत्तम पाटलांच्या पर्यावरण प्रेमाबद्दल मी बरंच ऐकलेलं आहे किंवा त्यांच्या सामाजिक जाणीवांबद्दल सुद्धा मी ऐकलेलं आहे. मी त्यांच्याकडे सुद्धा येणार आहे. सध्या मी बोलेन या शाळेच्या या सगळ्या इमारतींबद्दल. मला वाटतं ही जुनी इमारत आहे शाळेची आणि ही नवीन इमारत आपण बांधलेली जिल्हा परिषदेच्या माध्यमातून. मला सांगा की आपण सगळे शाहूनगरीमध्ये राहतो. कोल्हापूर हे शाहूनगर आहे. शाहूंच्या विचारांचा वारसा आपण जपतो. शाहू महाराजांनी जो शिक्षणाचा वारसा बहुजनांना दिला, जी मूल्य दिली की शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही, हे महाराजांचं वाक्य होतं. हा अनुनय करता तुम्ही महाराजांच्या विचारांचा हा विचार तुम्हाला पुढे न्यायचा आहे. कारण शाहू महाराजांच्या कृपेनंच आपण सगळे कार्यरत आहे. किंवा किंबहुना कोल्हापूर जिल्हा असेल किंवा आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की देशभर असेल किंवा आज म्हणजे जगामध्ये शाहू महाराजांचं कार्य माहिती आहे. त्याची तुलना किंवा त्याच्या इतकं बोलण्यापेक्षा की आज आपण काय करतो ह्याचं आत्मपरीक्षण फार महत्वाचं आहे. कारण राजकारणासाठी थोर पुरुषांची नावं घेऊन करण्यापेक्षा आपण काय करतोय किंवा काय करायला पाहिजे हे महत्वाचं आहे. अच्छा, म्हणजे
हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे बरं का. मी पहिल्यांदाच अमर पाटील साहेबांच्या रांगडेपणाबद्दल बोललो. त्यांनी स्पष्ट सांगितलं आमच्या कामासाठी महापुरुषांना मध्ये आणायची गरज नाही आहे, आत्ता काय गरजेचं आहे ते आम्ही करतो असं ते म्हणतात. साहेब पुढे बोला. आता ही आज या ठिकाणी तुम्हाला ही जी इमारत दिसते या शाळेमध्ये आम्ही शिकलोय आणि या ठिकाणी हा माझा वर्ग अच्छा, ही तुमच्या काळातली शाळा आहे? हो. बरं. हे आमच्या काळापेक्षा यातलं म्हणजे फार पूर्वी इथे एक आणखी एक 3 खोल्या होत्या त्यापेक्षा जुन्या शाळा जुन्या होत्या. ओके. तर या वर्गात मी शिकलो. 6वी अ दिसते तिथं आम्ही 1ली ते 4थी या 2-3 वर्गात शिकलो. अच्छा अच्छा. 4थी नंतर वडिलांनी आम्हाला शिक्षणासाठी किंबहुना राजकारणात येऊ नये म्हणून गावाबाहेर काढलं. पण एक विधिलिखित काही गोष्टी नाही, असतात. पण आज तुमचं राजकारणातलं काम चांगलं आहे, त्यांना अभिमानच वाटला असता. नाही, वडिलांना आज अभिमान वाटतोय पण हा. त्यांना असं वाटत होतं की बाबा मुलांनी ह्यात सहभाग घेऊ नये हा, हा. किंवा परिस्थिती बदलत गेल्या, बरोबर. वेगवेगळे प्रकार आहेत बरोबर. आणि त्याच्यापेक्षा आपण एक शेतकरी कुटुंबातनं हम्म. सो कष्टानं इथपर्यंत आलो तर त्याचा अपव्यय होऊ नये. तुमचा आक्रमक स्वभाव बऱ्याचदा म्हणजे मला असंही चर्चा काही ऐकायला मिळाल्या की अमर पाटलांच्या आक्रमक स्वभावामुळे आमची कामं झालेली आहेत. तर वॉटर एटीएमचा काय विषय होता? मी तो पूर्ण मला तुमच्याकडनं ऐकून घ्यायचं, काय नेमकं झालं? नाही, काय झालं होतं हम्म. मागच्या सभागृहामध्ये रसिका पाटील जे काम करत असताना हम्म. जिल्ह्याला साधारण 67 ते 70 वॉटर एटीएम आले होते. हम्म, हम्म. आणि आमच्या शोमिका वहिनी शोमिका माडिक वहिनी अध्यक्ष होते. बरोबर. मी बंटी साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असल्यामुळं किंवा त्यांनी विभागणी करत असताना प्रत्येक सदस्याला एक वॉटर एटीएम असं विभागणी करून पदाधिकाऱ्यांना एखाद दुसरं अशा पद्धतीने बरोबर. केलं होतं. परंतु ह्या स्वभावाचा फायदा मला असा झाला की मी अधिकाऱ्यांच्या व प्रशासनाशी काही अंशी वेगळ्या पद्धतीने कामाची पद्धत ठेवून अच्छा, अच्छा. मला माझ्या मतदारसंघात मी वॉटर एटीएम 5 आणू शकलो. 5 तुम्ही आणू शकला? एकटा आणि अपक्ष. आणि त्यामुळे 5 मध्ये माझे आज तुम्ही बघितलं तर शिंगणापूरमध्ये आहे, हनुमंतवाडीमध्ये आहे, पाडी खुर्दमध्ये आहे, बालिंग्यामध्ये आहे आणि नागदेवाडीमध्ये आहे. ह्या 5 गावामध्ये मी ती बसवली सुद्धा. अच्छा. मग काही वेळा तुम्ही असं म्हणताय ना की प्रशासकावरती काही अंशी काम करून घेत असताना आपल्या स्वभावाचा मला त्या ठिकाणी फायदा झाला. अच्छा. अशाच काही गोष्टी असतात की लाल फितीच्या कारभारात उत्तर घेण्यापेक्षा बरोबर. आपण अभ्यास करून किंवा आपण माहिती घेऊन गेलो तर हे आक्रमक स्वभावाच्या द्वारे आपल्याला काम करून घेता येईल. अच्छा, म्हणजे तुम्ही आक्रमक जरी असला तर तुम्ही अभ्यासू पद्धतीनं तिथे मांडलात? 100% अभ्यासो किंवा प्रशासक असेल किंवा समोरचा व्यक्ती कोणीही असला बरोबर. तरी समोरच्याचा ऐकायला तो काय इतका जे दूधखोळा नसतो. अज्ञानी किंवा दूधखोळा नसतो. बरोबर, बरोबर. पण समोर त्यांच्या ज्यावेळी लक्षात येते की हा माणूस माहिती घेऊन इथं आलाय बरोबर. त्यावेळी त्यांना सुद्धा काही म्हणजे इच्छा नसताना सुद्धा कायद्याला कामं धरून करावी बोललात लागतात. तुम्ही. आणि 100% आणि कुठलंही काम माझी अशी अपेक्षा नाही की एक बाबा माझा आक्रमक स्वभाव आहे, माझ्या मागं राजकीय बॅकग्राऊंड आहे, माझ्या मागं राजकीय वरद हस्ता आहे म्हणून माझी कामं त्यांनी स्वतःच्या नोकऱ्या किंवा स्वतःचं हे अडचणी जाणून करायला पाहिजे. बरोबर. पण जे लोकांसाठी करायला लागतंय ते होत नसताना लाल फितीखाली जे अडकते ते अडकता कामा नाही. हा माझा मात्र स्वभावाच्या ह्याच्यातून होणारा प्रश्न सुटतोय. शिंगणापूर मध्ये काम करत असताना रसिका पाटील मॅडमच्या माध्यमातून तुम्ही कामं केली, जनसंपर्क दोघांचाही चांगला होता, तुमचं दाम्पत्य म्हणून लोकांनी स्वागत केलं, तुम्हाला सत्ता दिली. मला तुमच्या एका कामाकडं अंगुली निर्देश करायचा आहे. अतिशय भव्य दिव्य आणि आकर्षक मंदिर आहे ते, म्हणजे खरंच ते एक स्थापत्य म्हणून चांगलं आहे. तर त्या कामाबद्दल काय सांगाल? अशी बरीच कामं तुमच्याकडनं झालेली आहेत, हा निधी तुम्ही आणलात आणि तो वापरलात जनतेसाठी. काय वाटतं तुम्हाला, याच्या पाठीमागची प्रेरणा काय होती अशा पद्धतीची कामं करण्यापाठी? कारण ते मला आवडलं मंदिर. मुळात काय झालं की आम्ही अपक्ष निवडून आलो. पहिल्या निवडून आल्यानंतर सत्तेचा कालावधी जे बीजेपी गव्हर्नमेंट होतं आणि बीजेपीची सत्ता आली. बरोबर. अपक्ष म्हणून मी बंटी साहेबांच्या नेतृत्वाखाली जरी काम करत असलो तरी त्यावेळेच्या राजकीय परिस्थितीनुसार काँग्रेसची सत्ता काय होत नसल्यामुळं बरोबर मला सत्तेबरोबर जावं लागलं. बरोबर. सत्तेबरोबर गेल्यानंतर माझी अपेक्षा अशा होत्या की बाबा यातून मला माझ्या मतदारसंघात विकास कामं करण्यासाठी मदत होईल. बरोबर. पण तो अनुभव फार चुकीचा आला. पण मला ते काय त्यावरती न जाता मला एवढंच या ठिकाणी सांगायचं आहे की काम करणाऱ्याला काही कमी असत नाही, फक्त तुम्हाला अभ्यास करून निधी कसा खेचून आणता येतो. बरोबर. मला अभिमानानं सांगायचं आहे की रसिका पाटलांच्या माध्यमातून एक जिल्हा परिषद सदस्य काय काम करू शकतोय हे दाखवायचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही शिंगणापूर जिल्हा परिषद मतदारसंघातील जनतेला दाखवू शकतो. बरोबर. विश्वास दिला. विश्वास देऊ शकतो. अच्छा. माझ्या गावचं ग्रामदैवत ज्योतिर्लिंग आणि हे अनेक वर्ष अनेक वेळा किमान माझ्या ऐकण्यात एक 50-60 वर्ष तरी त्यावरती मिटिंग व्हायच्या, लोकवर्गणी काढायचं ठरायचं, बरोबर. मग काहीतरी मतभेद व्हायचे आणि ते बारगळायचं. तर मी ज्यावेळी रसिका पाटलांना म्हणजे आपण उभा केला आणि त्या प्रचारात आम्ही बोललो होतो की आम्हाला जर यश मिळालं तर हे मंदिर आम्ही उभारू. अच्छा. आणि तुम्ही सांगितलं होतं? सांगितलं होतं. ही वचनपूर्ती झाली 100%. अच्छा. आणि त्यात असं झालं योगायोगानं ब वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा आम्ही मिळू शकलो. अच्छा. त्याचंही क्रेडिट काही अंशी तत्कालीन
सत्ताधीशांनी घ्यायचा प्रयत्न केला, परंतु माझं त्यांना त्यावेळी सुद्धा सांगणं होतं आणि त्यानंतर त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी माझ्याकडे येऊन कागदांचीही तपासणी केली. त्याच्यावरती त्यांनी जे दिलेले प्रस्ताव होते त्यांच्या सही असलेला प्रस्ताव कुठेही मंजूर झालेला नव्हता. अच्छा. मी नव्यानं प्रस्ताव तयार करून पहिल्या टप्प्यामध्ये 2 कोटी रुपये आणले आणि आत्ता शिंगणापूर गावामध्ये जी काही कामं चालू आहेत ती एक 3 कोटी रुपये असे 5 कोटी रुपये वर्ग तीर्थक्षेत्राचे आपण आणू शकलो. अच्छा. आणि त्यामध्ये त्या माध्यमातून 88 लाख रुपयेचं आपण भव्य आणि लोकांच्या इच्छेत असलेलं आणि आपण राजकारणामध्ये एक काहीतरी जनतेचं देणं लागतं ह्या माध्यमातून आम्ही दिलेला शब्द आम्ही पाळू शकलो. तसंच आज तुम्ही जर डोळ्यापुढे बघितलं तर आमचा बौद्ध समाज असेल त्याच्या समाज मंदिराचा आम्ही पहिला मजला सुद्धा बांधला आहे. बरोबर. त्याचबरोबर आत्ता चालू असलेलं तुम्ही बघितलं तर मरगाई मंदिर आहे माझ्या गावातलं. मला अभिमानानं सांगायचं आहे की ह्या रसिका पाटलांच्या 5-7 वर्षाच्या जिल्हा परिषदच्या राजकीय कारकिर्दीमध्ये आपण शाकंभरी मंदिर, बौद्ध समाजाचं गावातील एक समाज मंदिर शाहू महाराजांच्या माध्यमातून आपण आणून बांधलं. अच्छा. त्याच्यानंतर आपण आणखी एक वरती पहिला मजला बांधला, मातंग समाजाचं समाज मंदिर बांधलं. अच्छा. आमच्या मित्रांच्या माध्यमातून आमदार लाड साहेबांच्या फंडातनं अच्छा. नाभिक समाजाचं समाज मंदिर बांधलं. ओके. त्याचबरोबर आज आपण आमचे नेते बंटी पाटील साहेबांच्या माध्यमातून चौगले गल्ली तालीम बांधल्यानंतर आपण भव्य असं मगाशी म्हणलं तसं ज्योतिर्लिंग मंदिर बांधलं. बरोबर. 12 खोल्या शाळा बांधल्या, अंगणवाडीची 1 खोली बांधली आणि एक आता प्रस्तावित आहे त्याचंही काम सुरू होईल. अच्छा. म्हणजे मी मानसिकदृष्ट्या एवढा समाधानी आहे की मीच एकदा एक वेळा असं जर विचार करायला लागलो की आपण जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गावाला काय फायदा झाला. अच्छा. आता हाच रेशो माझा शिंगणापूर जिल्हा परिषद मतदारसंघात सुद्धा आहे. ओके. टोटल आपण जवळजवळ 28-29 कोटीची विकास कामं आपण शिंगणापूर मतदारसंघात झालेली. आणि आपण हे करत असताना सामान्य नागरिक जे डोळ्यासमोर ठेवून केलं. यामध्ये आपण राजकारण गट तर आणि मला एक चांगला फायदा झाला. अपक्ष निवडून आलेल्याचा सगळ्यात मोठा फायदा काय झाला तर कुणीही म्हणजे गाव लेवलच्या राजकीय ऋषीतून कोण शिवसेना असते, कोण म्हणजे चंद्रकांत नरके साहेबांचा गट, पेन पाटील साहेबांचा गट असं असताना सुद्धा मला आता आमच्या विरुद्ध जे उमेदवार पुढे यायला लागलेत त्यांनी सोडलं तर कुणीही विकास कामाला अडथळा किंवा विरोध केला नाही. अच्छा. त्यांनी कसा केला, का केला, आज मी या मुलाखतीत त्यांच्यावर राजकीय बोलतोय असं व्हायला नको. योग्य वेळी त्याचं आपल्याला विश्लेषण करता येईल. नक्कीच. म्हणजे तुम्ही सर्वसमावेशक दृष्टी घेऊन लोकांच्या मध्ये गेला होतात. अगदीच 100%. मी पुढे जाईन. यशवंत बँकेमध्ये एक महत्त्वाचं मध्यवर्ती नेतृत्व म्हणून अमर पाटलांच्याकडे बघितलं जातं. यशवंत बँकेमध्ये तुम्हाला सोबत असलेली काही माणसं निघून गेलीत, पुन्हा तुम्ही तिथं सत्ता मिळवलीत, पुन्हा तुम्ही ती संस्था ताब्यामध्ये घेतली, बँक ताब्यामध्ये घेतलीत. त्या बँकेमध्ये सध्या काय चाललं आहे आणि मला या पाठीमागच्या सगळ्या घटनांबद्दल बोलायचं आहे तुम्हाला. नाही, मूळ कसं आहे ही इलेक्शन जिल्हा परिषदची आहे, पण ठीक आहे एक राजकीय जीवनाचा भाग म्हणून आपण यशवंत बँकेवर बोलताय तर मुळात मला सांगायचं होतं की त्यावेळी पण असंच झालं की माझे चुलते शंकर पाटील शिंगणापूरकर हे संस्थापक, बरोबर, त्यांच्या काकी आमच्या त्या मागच्या वेळच्या पॅनलमध्ये होत्या आणि त्यावेळी आम्ही एकत्र येऊन पॅनल केलं. काकांचं आणि काकींचं वय थोडंसं आता 70-80च्या घरात असल्यामुळं त्यांची तब्येत साथ देत नव्हती. त्यातनं त्यावेळी ठरलेलं असं होतं की बाबा आपण काकींना एखादं वर्ष निघून सन्मानानं त्यांना रिटायर करायचं. बरोबर. पण आमच्याबरोबरच ज्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न केले त्यांनी स्वतःचा गट स्थापन करून वेगळं राजकारण करून आम्हाला त्यापासून काकींना आमच्या दूर ठेवलं. त्याच लोकांनी जनरल बॉडीमध्ये मी काही प्रश्न विचारत असताना तू खाली बस अशा पद्धतीचा अवमान केला. आता त्यावेळी राबलो आम्ही. त्यावेळी ज्यांना विरोध केला तेही आमचे कौटुंबिक स्नेही होते, परंतु त्यावेळच्या घडलेल्या राजकारणानुसार आज ते माझ्याबरोबर आहेत प्रकाश देसाई साहेब. पण आम्ही दोघं आमचे कौटुंबिक चांगले संबंध, बरोबर, पण त्या राजकीय परिस्थिती घडत गेलं आणि त्याची जाण न ठेवता त्या लोकांनी आपल्यावर कुरगुडी केल्या. त्यांनी वेगळा गट केला, वेगळं पॅनल केलं. ते इलेक्शन मिटावे यासाठी स्वर्गीय पेन पाटील साहेब असतील, बंटी पाटील साहेब असतील, सावकर विनय कोरे साहेब असतील यांनी प्रयत्न केले. पण त्यावेळी पण हे झालेला अपमान डोक्यात ठेवल्यामुळे आणि पुण्याई होती शंकरराव पाटील शिंगणापूरकर असतील किंवा माझ्या घराण्याची पुण्याई पाठीशी होती की संस्थापक आपण आहे आणि आपला अपमानही करतात आणि सभासद ठरवतील की खरे संस्थापक कोण, खरे सभासद संस्थापक कोण. बरोबर. तर त्या दृष्टीनं आम्ही काम करत गेलो. त्यांच्या झालेल्या चुका लोकांसमोर आणल्या आणि त्या चुकीचा आणि अशा होत्या की माफ करण्यासारख्या चुका नसल्यामुळे लोकांनी आम्हाला सत्ता दिली. त्या सत्तेची जाणीव आजही आम्ही ठेवून लोकांना जे बोललोय त्या पद्धतीने काम करतोय. अभिमानानं मला सांगायचं आहे आम्ही ज्यावेळी सत्ता ताब्यात घेतली त्यावेळी बँकेची टर्नओव्हर होता 290 कोटी. आज जवळजवळ तो आणि ठेवी होत्या 152-53 कोटी. आजच्या तारखेला ठेवी आमच्या आहेत 198,35,00,000 आणि आमची कर्ज आहेत 136 कोटी. झालेल्या 2 वर्षामध्ये 40 कोटीनं आपण
व्यवसाय वाढ केली. अच्छा. त्याच्यामध्ये सर्व सभासद असतील किंवा आणि बँकेच्या झालेल्या त्यांच्या चुका तशी चूक कोणत्याही प्रकारची न करता मी पुढे काम करायला लागलोय. आम्ही सगळेच आमचे संचालक मंडळ माझे चुलत भाऊ महेश पाटील आता तिथं चेअरमन आहेत, व्हाईस चेअरमन आमचे खाडे साहेब आहेत, देसाई साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि आम्ही दोघांची एकत्र आम्ही काम करत असताना आमचे सर्वच संचालक मंडळ आम्हाला चांगल्या पद्धतीने सहकार्य करतात. आता तुम्ही हे सांगितलं की बँक नफ्यामध्ये आली किंवा ठेवी वाढल्या, कर्ज वाढलीत, हा महत्त्वाचा पार्ट आहे. मी पुढे जाईन थोडंसं. आत्ता माझा जो प्रश्न असणार आहे तो थोडासा वेगळा असणार आहे. मी आत्तापर्यंत तुम्हाला एक यशस्वी राज्यकर्ते किंवा यशस्वी एक मी राज्यकर्ता नाही, मी कार्यकर्ता आहे. हा फार महत्त्वाचा भाग आहे. मी राज्यकर्ता नाही, मी कार्यकर्ता. काय सांगू, हा. मला स्वतःला आज यशवंत बँकेत सुद्धा मी तज्ञ संचालक आहे, स्वीकृत आहे. Yes. आजपर्यंत मी ठीक आहे सोसायटी डेअरी हे ठिकाणी असेल, पण माझ्या बायकोला मिसेसना रसिका पाटलांना आता दुसऱ्यांदा आरक्षणाच्या ह्याच्यात पण मी प्रकर्षानं सांगतो की आरक्षणाची हे सगळं ह्या प्रक्रिया चालू असताना माझे नेते बंटी पाटील साहेब मला म्हणले होते की आमऱ्यात तुला एकदा कुठेतरी संधी मिळायला पाहिजे. ठीक आहे, ते नेत्यांचं असलेलं प्रेम आहे माझ्यावरचं, पण ठीक आहे शेवटी लक नशिबाचा भाग पण असतोय. पण आज मी नक्कीच ड्रायव्हरच्या भूमिकेत आहे. हे तुम्ही म्हणताय हा मोठेपणा आहे कदाचित, पण ठीक आहे, लोक तुमच्याकडे राज्यकर्ते म्हणून बघतात, तुम्ही स्वतःला कार्यकर्ते म्हणत असाल. मी थोडंसं पुढे जाईन. सामाजिक बांधिलकी जपत असताना कोरोना काळात केलेल्या तुमच्या कामाबद्दलची माहिती मला तुमच्या भागातनं मिळाली, तुमच्या मतदारसंघातनं मिळाली. काय आहे म्हणजे रसिका पाटील मॅडम आणि तुम्ही दोघांनी मिळून जे कोरोना काळात केलेलं काम आहे ते आमच्या आजही लक्षात आहे. अशा प्रतिक्रिया मला आल्या. नाही, आता कसं आहे ते आपलं कर्तव्य होतं असं मला वाटतंय. म्हणजे राजकीय ह्याच्यामध्ये कोरोना काळात केलेल्या कामाचा उल्लेख करून आपल्याला निवडणुकीच्या सामोरं जायची काय इच्छा नाही, तर माणुसकी महत्वाची आहे. बरोबर. मला फक्त एवढंच सांगायचं आहे की 438 इंजेक्शन्स ह्याची रेमडेसिवीरची आपण मोफत वाटू शकलो जिल्हा परिषदच्या माध्यमातून. आणि त्यामध्ये त्यावेळी एका इंजेक्शनचा 10,000, 20,000, 25,000 रेट चालू होता. पण ठीक आहे, नेत्यांचं मार्गदर्शन, आशीर्वाद आणि जनतेची इच्छा आणि त्यावरती आपल्याला राजकीय फोकस करायचा नाही आहे का, आपण करतोय म्हणून केलेलं काम आहे ते. मी तुमच्या एका पाठीमागच्या वक्तव्याकडे जाणार आहे. पण ती पाटील साहेब तुम्हाला म्हणाले प्रेमाने की तुझं काहीतरी आपण करूया, तुला काहीतरी करूया, नाही तुला कुठेतरी संधी मिळायला पाहिजे. तेच तुला कुठेतरी संधी मिळू दे, त्यासाठी ते प्रयत्न करतील. बंटी साहेब तुमचे फार लाडके नेते, तसं मगापासून माझ्या म्हणजे मगाची सुद्धा आपण चर्चा जेव्हा करत होतो त्यातून मला जाणवलं. कसे संबंध आहे तो, लाडके नेते तुमचे? नाही, विषय कसा आहे की आमच्या कुटुंबाच्या आणि बंटी साहेबांच्या दिवायदादांच्या कुटुंब, शंकरराव पाटील शिंगणापूरकर मी 2-3 वेळाचे उल्लेख केले, ते चुलते असतील. एम आर पाटील साहेब म्हणून माझे कृषी संचालक होते, चुलते. ह्यांचे दिवायदादांचे कौटुंबिक म्हणजे मैत्रीचे संबंध होते. त्यापासून आमची ही ती दुसरी पिढी की बाबा आम्ही कौटुंबिक संबंधित आहे. पण मला सांगायला अभिमान आहे की आज बंटी पाटील साहेब दुसऱ्यांदा मिनिस्टर, आज विधान परिषदेचे नेते किंवा वेगवेगळ्या पदावर काम करत असताना ज्यावेळी मी लहान होतो, मी 3री-4थीत होतो, त्यावेळी मला आठवते साहेबांची बहुतेक ती यामा किंवा कावासाकीची एक मोटरसायकल होती. ते मग मी त्यावेळी 3री-4थीत होतो आणि साहेब 10वी-12वी तर त्यावेळी ते मला मोटरसायकलवर पुढे बसवून असं आपण एखाद्या लहान घरातल्या मुलाला फिरवून आणतो, तसं त्यांनी जो प्रसंग आहे तो आजही माझ्या डोळ्यापुढे आहे. आणि त्याच्या पलीकडे जाऊन राजकीय म्हणला तर मी राजकीय म्हणून मी बंटी साहेबांच्या घरचा म्हणून बघतोय आणि ते मला सहन करतात. कौटुंबिक नाते संबंध नाही, पण ते मला सहन करतात. अच्छा. हे सगळं मोठं बंटी साहेबांसारखा नेता मला सहन करतोय हे मी माझं म्हणजे भाग्य समजलं. का तर आज 2 वेळा 3 टर्म 4 टर्म आमदारकी, वेगवेगळी पदं, त्यांच्या असणाऱ्या व्याप ह्याचा विचार केला तर माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते त्यांच्याजवळ असतील, परंतु माझ्याकडे त्यांचं नक्कीच विशेष प्रेम आहे असं मलाही वाटतं. आणि ते मला माझ्यापेक्षा तुम्ही जर रसिका पाटलांना विचारलं तर ते आम्हाला जे काही वागणूक देतात ते त्या सुद्धा तुम्हाला बोलतील. त्यामुळं राजकारणापेक्षा एक कुठंतरी संबंध. आणि तुम्हाला प्रकर्षानं मला उघडपणे सांगायचं आहे की आज आपण आत्मपरीक्षण तुम्हीही करा, तुम्ही मीडियाचं काम करताय किंवा वेगवेगळ्या पद्धतीचं काम करताय. मला एक नेतृत्व सांगा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये की इतकं राबतंय. मला कुणावरही टीका करायची नाही किंवा कोण काम करत नाही असं मला म्हणायचं नाही, किंवा माझे नेते आहेत म्हणून मला म्हणायचं नाही. वस्तुस्थिती कुठंतरी आपण मान्य करायला शिकलं पाहिजे. सकाळी 7-8 वाजल्यापासून रात्रीपर्यंत लोकांसाठी देणं, काम करणं किंवा एवढं राबणार किंवा स्वतःचं एम्पायर ह्या सार्वजनिक जीवनासाठी वापरणं. बरोबर. ठीक आहे, प्रत्येक राजकीय नेता कुठंतरी चुकत असते, कुठंतरी होत असते, पण ह्या जमेच्या बाजूच्या कडं की लोकांना लोकोपयोगी कुणाचा होतोय हे सुद्धा ह्या त्यांच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या मला भावतात. बऱ्याच वेळा माझे एखादं कामं टाळतात सुद्धा किती, पण म्हणून असं म्हणून चालणार नाही की नाही माझं काम केलं नाही, अशी काय भूमिका आपण ठेवू शकत नाही. आपल्या पत्नी रसिका पाटील या इथल्या या परिसरातल्या लोकप्रिय जिल्हा परिषद सदस्य आहेत.
त्यांच्या काळामध्ये म्हणजे त्यांच्या कार्यकालामध्ये बराच निधी वाटप झाला किंवा बरीच कामं झालीत. त्या कामांकडे मला परत एकदा यायचं आहे. काय काय कामं झालीत काय सांगू शकाल? तुम्ही जर मतदारसंघामध्ये तुम्हाला मी म्हणजे दाखवतो, माणूस देतो किंवा तुम्ही खात्री केला तर म्हणजे मी मगाशी जसं सांगितलं की अपक्ष असल्यामुळं कधी कुणाचा त्रास झाला नाही बरोबर. किंवा हे झालं नाही. कुठेतरी सारख्या गावामध्ये म्हणजे आमदार चंद्रशेखर नरके साहेबांची सत्ता होती आम्ही पदावर असताना, पण तिथले सरपंच होते किंवा तिथले आमचे कार्यकर्ते जे होते की त्यांची इच्छा होती बरोबर की शाळेची इमारत आमची व्हावी. आम्ही तिथे शिकलोय. तर ती शाळेची इमारत आपण 6 खोल्या नवीन बांधल्या पूर्ण पाडून. तसंच कोपाड्यासारख्या गावामध्ये आपण नवीन शाळा दिली. शाळेच्या किंवा नशिबानं बंटी पाटील साहेबांनी आणि त्यावेळीचे नेतृत्व महायुतीचे महाविकास आघाडीचं नेतृत्व करणारे मुश्रीफ साहेबांनी ठामपणे भूमिका, त्या दोघांनी ठामपणे भूमिका घेऊन बीबी पाटील साहेबांच्या मार्गदर्शक काम करत असताना शिक्षण रसिकांना अर्थाने शिक्षण सभापतीपद दिलं. बरोबर. त्या शिक्षण सभापती पदाचा मला थोडंसं बाकीच्या तालुक्यातली लोक हे करतील, पण मला अभिमानानं सांगायचं आणि रेकॉर्ड तुम्ही जर चेक केलं तर तेही तुमच्या निदर्शनास येईल की त्या वर्षी 17 कोटीचा पहिल्यांदा निधी आला आणि नंतर माझ्या नेत्यांनी त्यावेळी पालकमंत्री होते त्याने 8-9 कोटीचा निधी मला वाढवून दिला. जवळजवळ 24 ते 26 कोटी रुपये मला निधी त्या काळात करतात. त्यापैकी आता ते पद होतं ते जिल्ह्याचं पद होतं, 12 तालुक्यांचं पद होतं. बरोबर. परंतु आपण ज्या मगाशी परत त्या विषयावर आलो की ज्या जन्मभूमीत कर्मभूमीत ना आलोय तर त्या करवीर तालुक्यामध्ये मला काही गाव माहिती नव्हती. मी खरोखर सांगतो की 11.5 कोटीची शाळा दुरुस्तीची कामं, त्यात पण वेगळे विषय होते की ते असणारा निधी डिवायडेशन बाबा डिजिटल शाळा किंवा वेगवेगळे विषय असतात की त्यात, पण त्याच्यामध्ये असणारे लॉसेस किंवा त्याच्यामध्ये असणारा वैयक्तिक फायदा याचा विचार न करता आम्ही आधी गावाकडच्या शाळा सुधारल्या पाहिजे, इन्फ्रास्ट्रक्चर सुधारलं पाहिजे हा विचार करून जो निधी म्हणजे डिजिटल शाळा, आज शाळेला इमारतच नसेल तर ती डिजिटल करून करायचं काय? बरोबर. छतच नसेल तर ते डिजिटल टीव्ही तिथे किंवा ज्या काही गोष्टी संकल्पना राबवण्यात अर्थ नाही. हा विचार करून जास्तीत जास्त निधी आम्ही तिकडे वळवला शाळा दुरुस्तीकडे. बरोबर. आणि त्या माध्यमातून 11.5 कोटीची फक्त करवीर विधानसभा मतदारसंघात मी खरं सांगतो की म्हणजे देवाळे असेल, कांडगाव असेल, मला बीडशेड माहिती होतं, पण बीडशेड पासून इकडे टोकाला बांद्रेवाडी आहे म्हणजे उलट्या बाजूला पन्हाळा तालुक्यात शेवटचं गाव जंगल जिथं लागतं हे माहिती नव्हतं. दुर्गम भागाकडे पण तुम्ही गेला 100%. आपण मला अभिमानानं सांगायचं आहे शिंगणापूर पासून करवीर विधानसभा मतदारसंघ असेल किंवा म्हणजे करवीर तालुक्यातील ग्रामीण भाग जर सुरू होत असेल तर शिंगणापूर पासून गगनबावड्यापर्यंत आणि इकडे बीडशेड पासून बांद्रेवाडीपर्यंत म्हणजे त्याच्यामध्ये मधली आदली महाळुंगे गाव आहे, ठाणे गाव आहे, प्रत्येक मग त्याच्या ते असेल आणि इकडे शियापर्यंत एकही गाव आपण शिक्षण सभापती म्हणून रसिकांच्या माध्यमातून निधी न देता ठेवलं नाही. ह्याच का मला सांगायचं आहे तर वाढत्या घरचा असेल तर जेवण मिळतंय, वाढपी घरचा असेल किंवा ओळखीचं असलं तर जेवायला मिळतं. हे फार भारी बोललाच आहे तुम्ही. हे मी आता तुमच्याकडे एक महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला मी विचारणार आहे की आता जिल्हा परिषदेमध्ये सभापतीपद जे आहे, अध्यक्षपद जे आहे ते महिलांसाठी राखीव आहे आणि शक्यता आहे का की रसिका अमर पाटील जिल्हा परिषद अध्यक्ष? नाही, त्या बाबतीत कसं आहे की आकडे जमणं गरजेचं आहे. बरोबर. आणि नेतृत्व योग्य तो निर्णय घेईल. नेतृत्व म्हणजे पुढे तुम्ही बंटी साहेबांच्या कोर्टात बोलता असं नाही होत. म्हणजे तत्कालीन कशा आघाड्या होतील ते सगळे मिळून घेतील. बरोबर. अपेक्षा असण्यापेक्षा नेत्यांना कोण योग्य कोण अयोग्य ते ठरवतील आणि माझा त्या बाबतीत त्यांच्यावर पूर्णच विश्वास आहे. अच्छा. आज मी तुम्हाला सांगितलं मगाशी जसं सभापती पद देत असताना मी बंटी साहेबांचा कार्यकर्ता अपक्ष निवडून आलो, परंतु मुश्रीफ साहेबांनी सुद्धा मला सभापती आणि मला या ठिकाणी प्रकर्षाने सांगायचं आहे की आकड्याच्या खेळामध्ये अपक्षाला कधी संधी मिळते की अपक्षाची सत्ता जमवायसाठी आकड्यात अपक्ष ज्यावेळी मदतीला लागतो त्यावेळी निर्णायक भूमिकेत असतो त्यावेळी. पण आम्हाला सत्तेवर 41 लोक होती, सत्तेला 34 लोकांची गरज होती. 41वर मी होतो तरी मला साहेबांनी काम करायची नेते लोकांनी दिली संधी. तत्कालीन महाविकास आघाडीतील सगळेच नेते होते तर म्हणजे अगदी आत्ता असणारे आमदार असतील किंवा त्यावेळी PN पाटील साहेब असतील सगळ्यांचं त्यावेळेस त्या परिस्थितीमध्ये मला सहकार्य झालं. साहेब आत्ता पुन्हा एकदा रसिका पाटील मैदानामध्ये उतरलेल्या जिल्हा परिषदेसाठी आजूबाजूला फिरताय, काय वाटतंय, वातावरण काय आहे? आता कसं आहे काम करणाऱ्याला वातावरणाचा अंदाज घेण्यापेक्षा तुम्ही सामान्य जनतेत जाऊन जर अंदाज घेतला तर तुमच्या ते लक्षात येईल. आणि म्हणजे मला मगाशी तुम्ही जे येताना सांगितलं की तुम्हाला म्हणजे लोकांची अप्रोच हाच माझी जमेची बाजू आहे. मी कधी काही वेळा माझ्यावर नाराजी सुद्धा होते की बाबा
आम्ही यात इथं आणि डायरेक्ट संपर्क, पण मला ते नॅचरल माझ्यामध्ये आलं की बाबा मला नेता म्हणून जगायचंच नाही किंवा राहायचंच नाही आहे, मला कार्यकर्ता म्हणून राहणं सोपं होतं की त्यामुळं लोक आपल्याला चांगल्या पद्धतीने मदत करतील. आणि मला खात्री आहे की केलेलं काम, लोकांच्या सुखादुखात झालेला सहभाग आणि येणाऱ्या काळामध्ये लोकांच्या असणाऱ्या अपेक्षा पूर्ण करायचा प्रयत्न करण्यासाठी रसिकांना ते परत एकदा संधी देतील असं तुम्हाला विश्वास आहे? 100%. आपला जर मतदारसंघ बघितला तर आपलं एक शुगर केन इंडस्ट्रीमध्ये असलेला महत्त्वाचा पट्टा आहे आपला, म्हणजे कारखानदारी क्षेत्र आहे, सुपीक जमीन आहे, काळी जमीन आहे आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न पण चांगलं आहे. ही चांगली गोष्ट आहे, सहकार्याची चांगली क्रांती आपल्याकडे रुजलेली आहे. जर बघितलं तर शिंगणापूर, दोनवडे, वाखरे वगैरे हा आपला असा मतदारसंघ आहे. या मतदारसंघाकडे जाताना तुम्ही काय विजन घेऊन जाणार आहात, हा महत्त्वाचा भाग आहे. मी आता जे प्रश्न विचारला तो चांगला आहे की शुगर केन आहे, सदन मतदारसंघ माझा आहे, शहरा शेजारचा मतदारसंघ. ह्या मतदारसंघातल्या लोकांची म्हणजे इतर तालुक्याचं राजकारण किंवा हे वेगळं पडतंय आणि आमच्या ह्या मतदारसंघाचं किंबहुना तालुक्याचा विचार केला तर राजकारण वेगळं. कारण पहिल्यापासून सदन असलेला हा साखर बेल्ट आहे. बरोबर. आणि त्यामुळं आमच्या इथं तुम्ही जर बघितला तर इतर तालुक्यामध्ये गटातटाचं राजकारण. हो हो अगदीच. पण ह्या तालुक्यामध्ये किंवा ह्या मतदारसंघामध्ये गटातटापेक्षा लोकांना व्यक्ती जर योग्य वाटला, म्हणजे थोडक्यात सूत्र जर सांगायचं झालं तर तुम्ही जर योग्य वागला, व्यवस्थित वागला तर हीच लोक डोक्यावर घेतात. पण तुम्ही जर चुकीचं वागला तर हीच लोक पायाखाली घेतात. ह्याची जाणीव असणारा मी कार्यकर्ता. त्याच्यामुळं इथल्या लोकांना तुम्ही काम केलं नाही केलं याच्यापेक्षा तुम्ही त्यांच्याशी कसं राहिलाय बरोबर हे महत्वाचं आहे. मग सामान्य माणूस सुद्धा तुम्हाला तेवढ्या आपुलकीनं ठेवतोय, ह्याचा अनुभव मी स्वतः घेतोय. या ग्रामीण भागाकडे आपण जात असताना आपण बघितलं की सदन मतदारसंघ आहे असं तुम्ही म्हणालात, शहरालगतचा मतदारसंघ आहे आणि पोहोचण्यासाठी किंवा संपर्कासाठी सुटसुटीत असा मतदारसंघ तुमचा आहे. या प्रत्येक गावांसाठी विजन काय आहे? कारण अजूनही गावात तशी पूर्ण झालेली नाही आहेत. काय डोक्यात आहे तुमच्या, काय घेऊन जाणार आहात त्यांच्यासाठी? नाही, आता पहिल्यांदा सांगायचं झालं तर जिल्हा परिषदचं सदस्यपद हे काय 100% सगळ्याच मागण्या पूर्ण करण्यासारखे म्हणजे निधी उपलब्ध करून देण्यासारखं नाही आहे. परंतु तुम्ही जसं म्हटलं की मंत्री पाटील साहेब असतील, व्ही पाटील साहेब असतील, आमचे बंधू कॅप्टन उत्तपटे यांच्या ओळखीच्या माध्यमातून जे शासन स्तरावरनं जास्तीत जास्त निधी कसा खेचून आणायचा ही कला आमच्याकडे आता अवगत असल्यामुळं आपण जवळजवळ मगाशी सांगितलं तसं 28-29 कोटीची फक्त विकास निधी आणला आणि शाळा दुरुस्ती वगैरे हे 11-11.5 कोटी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सांगितलं तुम्हाला. तर हे करत असताना विजन म्हणून बघत असताना माझ्या आता शिंगणापूर गावामध्ये जर बोलायचं झालं तर आम्हाला आता आज माझं हे तीर्थक्षेत्र आहे, कुंभमेळापूर्वी ऐतिहासिक हे आहे, याला महात्म्य आहे, विशाल तीर्थ यात्रा आहे. आता माझ्या डोक्यात गावासाठी नदी काठाला दगडी घाट करणं हे एक माझं डोक्यातलं गावच्या बाबतीतलं विजन आहे. तसंच प्रत्येक गावचा विषय वेगवेगळा आहे. नागदेवाडी गाव असेल तर त्याच्यामध्ये म्हणजे त्याच्यामध्ये ते विभागणी कॉलनी आणि मुळगाव असं झालेलं आहे. त्या ठिकाणी माझा एक संकल्पना आहे, कॉलनी तेथे सभागृह. बरोबर. हे एक माझ्या डोक्यातला पुढच्या काळामध्ये असणार. कारण तुम्ही बघितला तर शिंगणापूर, नागदेवाडी, बालिंगा बरोबर ही 3 गावं शहराशेजारची असल्यामुळं इथं म्हणजे नागरी वस्तीवाढ फार मोठ्या प्रमाणात झाले किंवा नागरिकीकरण मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे लेआउट झालेत, तिथं खुल्या जागा आहेत किंवा बगीचे आहेत, त्या डेव्हलप करण्याच्या दृष्टिकोनातून लोकांना आपला एखादा कार्यक्रम मध्यमवर्गीय लोअर मिडल क्लास ही लोक इथं राहतात तर ह्यांच्या सार्वजनिक कार्यक्रम करण्यासाठी वगैरे कॉलनी तिथं सभागृह बरोबर हे एक माझी संकल्पना डोक्यात आहे. नागदेवाडीमध्ये जिम, तरुणांसाठी जिम असेल त्यासाठी प्रयत्नशील आहे. पुढं बालिंग्यात गेला तर रस्त्याच्या कडेला आज आम्हालाही लाजीरवाणं वाटतं, जसं शिंगणापूर गावच्या एंट्रीला आहे तसं तिथं पण कचऱ्याचा जी समस्या आहे, साम्राज्य असल्यासारखं असं आहे. दोनोडे सारख्या गावामध्ये गाव वीर आहे पण त्याच्यावरती थोडंसं काम करणं गरजेचं आहे. पुढं वाकऱ्यासारखं गाव हे मोठं आहे आणि कृषीप्रधान गाव आहे आणि कृषीप्रधान गाव असल्यामुळे तिथल्या काही तत्कालीन लोकांनी त्यांचं गाव तलाव असेल किंवा वाकेश्वराचं मंदिर असेल ह्या माध्यमातून करायचं, त्यांच्या त्या गरजा आहेत. रस्ते, गटर्स किंवा ह्या कामं ही सगळीच करत जाणार आहे पण लोकांशी निगडीत हा एक आहे. त्याच्यात पुढे गेला तर आज मी शाळेचे एस्टॅब्लिशमेंट चांगल्या पद्धतीने केलेले आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा कोपाड्यामध्ये सुद्धा शाळा बांधली, कुडीतऱ्यात पण शाळा बांधल्या, ज्या त्या परिस्थितीत निर्माण होईल असे विजन तिथल्या लोकांच्या गरजा ओळखून आपण. पण हे सगळं करत असताना इथं आणखी एखादी इंडस्ट्री कशा पद्धतीने करतात ही जिल्हा परिषदच्या माध्यमातून होणार नाही याची मला जाणीव आहे. मी निवडणूक पुढे आहे म्हणून बोलतोय अशातला भाग नाही आहे, पण गरजेचं आहे. कारण इथं सुपकता आहे, सबलता आहे, फक्त त्याला संधी मिळणं गरजेचं आहे. काय झालंय की इथं आता साखर इंडस्ट्री आहे ती तेवढ्यापुरतीच राहिली, त्याच्यामध्ये एक्सपान्शन काय झालं नाही किंवा तिथं वेगळे घटक. औद्योगिक विकासाबद्दल बोलताय, 100% करावं लागेल. कारण आज गरजा, नोकऱ्या ह्याचा जर विचार केला तर मी उगीच IT वरती बोलू शकणार नाही कारण ग्रामीण भाग आहे. बरोबर.
अप्रोच किंवा ह्या गोष्टीचा परत विचार येणार. त्या दृष्टीने एखादी शाळा आणि औद्योगिक एखादी संस्था यासाठी कॅप्टन साहेबांच्या माध्यमातून असेल येणं असेल, आपण जर पुढच्या काळामध्ये आपल्याला जर ताकद मिळाली तर नक्कीच आमच्या डोक्यात आहे. मी आत्ता पुन्हा एकदा तुमचे लाडके नेते बंटी पाटील यांच्या एका प्रश्नाकडे जाणार आहे. मी ऐकलेलं आहे असं, किंवा मी बऱ्याच ठिकाणी काही अनुभवले सुद्धा आहेत, बघितल्या सुद्धा काही घटना, की बंटी साहेबांचं त्यांच्या कार्यकर्त्यांच्यावर प्रचंड प्रेम आहे आणि ते त्यांना निधी कमी करू देत नाहीत असं मी ऐकलेलं आहे. पण ह्याची जाणीव प्रत्येक कार्यकर्त्याने ठेवायला पाहिजे असं मला वाटतं. ओके ओके ओके. नाही बरं, काय- एखादी आठवण सांगा. नाही आठवण म्हणजे राजकीय थोड्यासा गैरसमजातून तत्कालीन आमच्याबरोबर काम करणाऱ्या आमच्यापेक्षा उच्च पदस्थ पदाधिकाऱ्यांनी ओके. आमचा निधी कॅन्सल केला होता. अच्छा, कॅन्सलच केला होता. कॅन्सल केला होता. हं. मग हे कॅन्सल केलेल्या निधीच्या बाबतीत मग मला लेट समजल्यानंतर मी बंटी साहेबांच्याकडे गेलो. तर साहेब म्हणजे ठीक आहे अमर बघूया आपण काय करायचं. मग त्या सगळ्या गडबडीत त्यांनी तत्कालीन आमचे डेप्युटी सी होते अरुण जाधव साहेब, त्यांना आमच्या त्यांच्या सयाजी हॉटेलच्या त्या आपल्या पुढचा मॉल आहे ना तिथं बंटी साहेबांच्या हस्ते सकाळचं 7-7:30 वाजता, सकाळी 7-7:30 वाजता मी बोलतोय, इलेक्ट्रिक बाईक एक आली होती, मोटरसायकल, अच्छा. सॉरी ॲक्टिवा सारखी गाडी. ओके तर तिचं हे होतं ओपनिंग होतं. ओके ओके. तिथं त्यांना पण बोलवलं आणि मला पण बोलवलं आणि दोघांनाही बोलवलं आणि मी सांगितलं साहेब ते जाधव साहेबांना तुम्ही बोलायला लागते, ते असं असं झालंय. त्यांनी स्पष्ट सांगितलं मी पालकमंत्री आहे, जाधव साहेब पालकमंत्री मी आहे, अमरचे 60 रद्द झाले, त्याला 1 कोटी रुपये द्यायचे आणि हे मला दिलेत असे सांगा. 60 रद्द झाले होते, 1 कोटी रुपये दिला निधी मला म्हणजे 40 लाखांचा एक्स्ट्रा निधी तुम्हाला दिला 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 दिला. मग ह्या ज्या गोष्टी आहेत ना हे बंटी पाटील साहेब करतात. एवढं कार्यकर्त्याला इंडिव्हिज्युअल कोण घेतंय असं मला कुठं म्हणजे जाणवलेलं नाही. अच्छा घेत नाही असं मी म्हणू शकत नाही, पण मला कुठं जाणवलेलं नाही. अच्छा. मग एवढं प्रेम करणारं नेतृत्व ठीक आहे, त्यांच्याकडे काही चुका होत असतील, आमच्याकडनं काही चुका होत असतील, बरोबर. पण शेवटी केलेल्या झालेल्या गोष्टी विसरून परत आपण मोठं होणं बघण्यापेक्षा हा हे बरोबर घेऊन मोठं होणं चांगलं आहे. अच्छा, म्हणजे थोडक्यात अशा गोष्टींनी अमर पाटील बनलेले आहेत. नाही, अमर पाटील मुळात मागचं न विसरता पुढे जातोय. मागचं विसरायची माझी सवय नाही. म्हणजे आज माझ्या विरोधात जरी कोणी असलं तर त्यांना मी कसं सांभाळ त्याची त्यांना कदाचित जाणीव नसेल, पण काय आपण केलं त्यांच्यासाठी हे येणारा काळ. आणि माझा सगळ्यात मोठा विश्वास आहे तो माझ्या गावच्या जनतेवर. ह्या पांढरी आहे आमची आणि आमचे शंकरराव काका ज्येष्ठ नेते आहेत, बरोबर. ते नेहमी भाषणात सांगतात की तुम्ही किती जरी काय केला तर ह्या शिंगणापूरच्या पांढरीत योग्य तो न्याय मिळतोय. गाव पांढरे तुमची प्रसन्न आहे. 100%. आता या तुम्ही मगापासून 2-3 वेळा 3-4 वेळा शंकरराव पाटील साहेबांचा, शिंगणापूरकर साहेबांचा तुम्ही उल्लेख केला, तुमचे चुलते. हे एवढं सगळं वजन आहे, राजकीय वजन आहे. राजकारणामध्ये राजकीय वजन असलेली घराणी जी काही आहेत त्याच्यामधलं कोल्हापूर जिल्ह्यातलं पाटील घराणं आहे, तुमचं शिंगणापूर घराणं, शिंगणापूरकर पाटील घराणं आहे. या सगळ्या राजकीय वारशाचा, या सगळ्या तुमच्या आपुलकीच्या स्नेहाचा काम करत असताना कुठं उपयोग होतो वाटते तुम्हाला? 100%. त्या पुण्यानंतर अमर पाटील, रसिका पाटील आज आहे. बरं. मधल्या काळामध्ये राजकीय थोडंसं म्हणजे निर्णय इकडे तिकडे झाले. काका शंकरराव काका वयस्कर झाले, विबी काका ह्या बदलत्या राजकीय परिस्थितीत राजकारणापासून थोडेसे अलिप्त राहायला लागले, व्यावसायिक जीवनात ते राहायला लागले. वायर पाटील साहेब दुर्दैवानं त्यांचं निधन झालं आणि मधल्या काळात राजकीय पोकळी आमच्या शिंगणापूर पाटील घराण्याच्या बाबतीत झाली. परंतु मी जसं मगाशी सांगितलं की मी बंटी पाटील साहेबांचा कार्यकर्ता आहे, वेगवेगळे अनुभव आल्यानंतर येत गेल्यानंतर मला राजकीय याच्यामध्ये यावं लागलं. कारण माझा राजकीय स्वभाव नाही, मी स्पष्ट वक्त आहे, परखड आहे, रागीट आहे, पण लोकांना सांभाळण्याची माझ्यात धमक आहे. बरोबर. आणि ती मी प्रामाणिक करतोय. मी आलाय जवळ म्हणून राजकारणापुरतं वापरायचं आणि सोडून द्यायचं असली कधी ठेवत नाही. त्यातनं वाईटही अनुभव येतात आणि ते आनंदाची गोष्ट आहे की त्या फायदा घेतला जातो. 100% घेतात. पण ठीक आहे, मी मगाशी बोललो ती शिंगणापूरची पांढऱ्या आणि शिंगणापूरच्या जनतेवर आणि ह्या मतदारसंघातल्या जनतेवर आमचा 100% विश्वास आहे. आणि ते त्यांना माहिती आहे खरं काय करणं. कारण का प्रत्येक बाब ही आर्थिक कारणासाठी होत नसते. बरोबर. तुम्ही राजकारणात किंवा समाजकारणात ज्यावेळी आलाय त्यावेळी तुम्हाला सोसावं लागते. सगळंच मनासारखं होत नसते. आज दिल्लीपासून गल्लीपासून दिल्लीपर्यंत तेच चाललंय. मग अशी एक मी युट्यूबला बघितलं बघा, प्रत्येकाला विकास करायचा आहे. अरे विकास मग गेला कुठं? हे जे आहे त्याचे अनुभव मी पण घेतले, पण त्याला फार महत्व न देण्यापेक्षा जनतेच्या विश्वासावर आपण पुढे वाटचाल करू. शंकरराव काका किंवा हे जी घराण्याची पुण्य आहे, कुठेही गेलं आज जे 100च्या घरात असणारे लोक शंकररावचा तू पुतण्या होय किंवा हे पप्पांचं नाव घेतात. किंवा आत्ता थोडंसं सामाजिक याच्यात म्हणजे माझे बंधू म्हणजे कॅप्टन उत्तम पाटलांनी पण तुम्ही जर बघितला तर त्यांची काम करायची पद्धत थोडी वेगळी आहे. म्हणजे आमच्या दोघांच्या स्वभावात तुम्हाला तो फरक जाणवत असेल. 100%. कारण ते काय आहे की ते सोशल वर्क म्हणून आज त्यांनी जवळजवळ या विभागामध्ये किमान 25 शाळांना
म्हणजे आर्थिक बाबतीत आकड्यात सांगणं चुकीचं ठरेल, Yes. पण MPSC UPSCची पुस्तकं लागतील ती दिलेली आहेत किमान 25 अभ्यासिकेंना स्वखर्चानं स्वखर्चानं दिलेली दिलेत, स्वखर्चानं. त्यामध्ये अनुदान बिनुदान काय भानगड नाही. बरोबर. आणि त्यांचा स्वभाव तसा आहे, ते अनेक वर्ष झाली ते आर्मीत होते, ते 2007-8ला बाहेर आले, पण तेव्हापासून आजपर्यंत ते ज्या रेजिमेंटमध्ये काम करत होते त्या रेजिमेंटच्या जवळजवळ 1000-1500 सैनिकांना दर दिवाळीला आपण काय तर त्यांचं देणं लागतोय म्हणून हे फराळाचं पॅकिंग पाठवतात. हे सगळं ते स्वखर्चानं करतात. आणि हे करायसाठी माझ्या आई असेल, बहिणी असेल, स्वतः त्यात सहभागी असतात करायला लागायला. त्याच्यामुळे सक्रिय सगळ्यांचा सहभाग असतो सहभाग त्याच्यामध्ये. मी याच प्रश्नाला एक दुसरा प्रश्न विचारणार आहे की आपण आता सांगितलं की कॅप्टन उत्तम पाटलांची सामाजिक जाणीव आपण बघितली. तुमचं एक सामाजिक वारसा, तुमचा राजकीय वारसा आहे. रसिका पाटील मॅडमनी तो सगळा निधी आणि या सगळ्या गोष्टी आपण सांगितल्यात. आपण स्वर्गीय शंकरराव स्वर्गीय नाही, वायर पाटील सॉरी शंकर काय सांगितलात आणि शंकरराव पाटील साहेबांचा सुद्धा तुम्ही, शिंगणापूरकर साहेबांचा सुद्धा तुम्ही उल्लेख केलात एक राजकीय वारसा म्हणून. हा सगळा वारसा घेऊन जात असताना अमर पाटील कुठेही मला VIP वाटत नाहीत का? म्हणजे मी बघितलं मगापासून, हे मी स्पष्ट अगदी बोलतोय, मगापासून मी शिंगणापूर परिसरामध्ये फिरतोय. मी आता त्यांच्या शेताजवळ आहे. मी फिरत असताना त्यांना कुणीही हाक मारताना ते थांबतात. एक आजीनं सुद्धा त्यांना मदत मागितली आणि त्या आजीच्या, मी तुम्ही सांगणार नाही मदत काय करणार, कदाचित त्यांना ते आवडणार नाही. त्या आजीलाही त्यांनी मदत केली. हे साधे पण कुठनं येतं म्हणजे? कसं आहे, मुळात आपण त्यामधनंच आलोय हो. आज व्यावसायिक यश, राजकीय यश आज आहे, पण माझ्या कुटुंबाचं म्हणजे आजोबांपासूनचं शेती हा बेस आहे. त्यातून शिक्षण, आमच्या घरात शिक्षणाला फार मोठं महत्व आहे. तसं म्हणजे मला बोलायला थोडंसं हे वाटते, पण सगळ्यात कमी शिकलेला मीच असेल. BCom आहे. BCom हे सगळ्यात कमी शिक्षण शिकलोय मी. कारण काय, माझ्या आधीची पिढी चांगली सुशिक्षित आणि समाज उपयोगी काम करत आली. त्याचा वारसा माझ्या पाठीशी असल्यामुळं ह्या गोष्टी सहज उपलब्ध झाल्या. आणि माझा प्रॉब्लेम काय झाला की मी गावात जास्त वेळ राहिलो. मला म्हणजे राजकीय जीवनात की माझा, जसं तुम्ही म्हणताय की फायद्याने तोटे, माझा स्वभाव जो रागीट किंवा ह्याच्यातून माझं राजकारणात मला यायची वेळ आली की वेगवेगळ्या पद्धतीनं अपमान करणं, लोकांच्याकडून अपमान माझा होणं, किंवा मला सांगा मी म्हणजे 11वी-12वीत एका सँडलवर केलेला माणूस आहे, कार्यकर्ता आहे. आणि हे आजही मी विसरत नाही, सांगायला कमी पण मी एक दिवस पेपर आणि दूध सुद्धा टाकलंय. बरं. मी LIC एजंट म्हणून सुद्धा मी काम केलंय. मी जनरल इन्शुरन्स एजंट म्हणून काम केलंय. सुरुवातीच्या टप्प्यात अयोध्या पार्कमध्ये माझ्याकडे केबलचं कनेक्शनची पण एजन्सी होती. बरं. हे करत करत मी चाललो. त्यामुळे मला प्रत्येक घटकाची जाणीव आहे. किंवा तळागाळातल्या कामांपासून ते 100% तुम्ही माझ्या गावात भले राजकीय विरोधकांना जरी विचारला की ते रागीट आहे, ताट आहे म्हणतील, पण माझी नीतिमत्तेच्या बाबतीत विचारलं तर आपण कोणत्याही घरात चुलीपर्यंत जाऊन सहज येऊ शकतोय, भेटू शकतोय, एवढी नैतिकता आपल्यात आहे. तुम्ही सांभाळले येतात. आणि ह्याच्या मागे हे घराण्याचे संस्कार आहेत. हे होते माझ्याबरोबर अमर पाटील. अमर पाटलांना मी राज्यकर्ता म्हणणार नाही, त्यांना ते आवडत नाही आहे, त्यांना नेता पण म्हणणार नाही, त्यांना कार्यकर्ता म्हणून घ्यायचं आहे. त्यांची सुरुवात त्यांनी आत्ताच सांगितली की LIC एजंट म्हणून पण त्यांनी काम केलं, पेपर पण टाकलेले आहेत, केबलची एजन्सी पण त्यांनी चालवलेली. फार मोठा राजकीय वारसा कोल्हापूर जिल्ह्यातल्या ज्या घराण्यांतलं हे घराणं आहे, शिंगणापूरकर घराणं, पाटील घराणं. त्यांनी सांगितलं की विकास कामांच्या निधीसाठी मी भांडतो, मी आक्रमक होतो, परंतु ते माझ्या जनतेसाठी भांडतो. आमचे नेते बंटी साहेब हे त्यांनी सांगितलं प्रेमानं, आणि ते का आहेत आणि त्यांच्या त्या कामाबद्दलची जाणीव मला का आहे हे त्यांनी सांगितलं. 60 लाखांचा रद्द झालेला निधी 1 कोटीपर्यंत वाढवून दिला, ते आमचे नेते बंटी साहेब आहे, म्हणून आमचं त्यांच्यावर प्रेम आहे. फक्त राज्यकर्ता म्हणून मी त्यांच्यावर प्रेमात पडत नाही आहे, तर त्याबरोबर कौटुंबिक स्नेह मी त्यांचा जपलेला आहे आणि तो मला महत्त्वाचा वाटतो असं ते सांगतात. नेत्यांकडनं चुका होतात, कार्यकर्त्यांच्याकडनं पण चुका होतात. याचा अर्थ तो नेता किंवा तो कार्यकर्ता चुकीचा नसतो, प्राप्त परिस्थिती ती असते आणि याची जाणीव आपल्या सगळ्यांना असली पाहिजे असं ते सांगतायत. आज ते तळमळीनं माझ्याशी बोलत होते, आपुलकीनं माझ्याशी बोलत होते. त्यांच्या बोलण्यातल्या रांगडेपणामध्ये खोटेपणा नव्हता, दांभिकता नव्हती, सत्यता होती आणि हीच सत्यता त्यांना यशाकडे घेऊन जावं. पुन्हा एकदा या मतदारसंघाला एक चांगला नेता मिळो. रसिका पाटील सध्या मैदानात उतरलेला आहेत, त्यांना यश मिळो आणि त्यांच्याकडून लोकोपयोगी कामं व्हावीत. हा विकासाचा वारसा असाच अखंड सुरू राहू दे अशी मी आपल्याला अपेक्षा व्यक्त करतो. आणि आपलं मातीतनं उभं राहिलेलं जे नेतृत्व आहे, जमिनीवर असलेले पाय हे सदैव जमिनीवर राहू देत अशी मी शुभेच्छा आपल्याला देतो. आणि डिजिटल कोल्हापूरला आपण वेळ दिलात त्याबद्दल मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. मी मगापासून अमर पाटील यांच्यासोबत बोलतो आहे आणि त्यांनी मला सांगितलं की मतदारसंघातला त्यांचा जनसंपर्क आणि त्यांनी केलेली कामं, रसिका पाटील यांच्या माध्यमातून त्यांनी दिलेला जो निधी आहे त्या निधीच्या माध्यमातून कसे विकासाची कामं झालीत ते त्यांनी मला सांगितलं. आता आपण इथं आलो आहे, तुम्हाला इथं आत्ताच गुलाल लागलेला आहे, काय सांगाल कशासाठी आपण इथं आलो आहे, काय काय इथं सोहळा सुरू आहे?
रसिका पाटील आज तिथं उपलब्ध नाही पण उपस्थित आहेत. अच्छा. म्हणजे खरं सांगायचं झालं तर ही जी कोण आहेत ही आता मी तुम्हाला वाटत असेल की मी चेष्टेत म्हटलं किंवा नाटकी बोलतोय, बरोबर. तर ते इथं आलोय ते खरंच आहे की मी माहेरी आल्यासारखं मला वाटतं एखाद्या कारण काय माझं बालपण ह्या रस्त्यालाच गेलं, इथं असणाऱ्या प्रत्येकानं बघितलंय बरोबर. किंवा म्हणजे हे तर ह्या ज्यावेळी आम्ही रसिका पाटील ग्रामपंचायतला उभारल्या आणि ह्या सगळ्यांनी उभा केला. अगदीच. इथे एक 2-3 महिला आहेत की त्यांना आम्ही ऑफर दिली होती की तुम्ही सरपंच पदाला उभा राहा. तुम्ही ऑफर दिली होती त्यांना? 100% विचारा की त्यांचे पती इथं आहेत दोघं तिकडे हे दोघं आहेत बघा तिथं. एवढं मोकळं ढाकर राजकारण तुम्ही नाही बघितलं का? ऑफर म्हणजे काय इन द सेन्स काय सगळंच आपल्याला येण्यापेक्षा बाबा आपल्यातल्या लोकांना ती संधी सत्तेचं मिळाली. विकेंद्रीकरण व्हायला पाहिजे. 100%. पण त्यांच्या सगळ्यांच्या प्रेमामुळं ही जमलेली जी गर्दी आहे ना ह्या गर्दीमुळं मी तिथं बसलोय. आज जे आहे हे 2 मिनटं जरासं तुम्हाला 1-2 मिनटं वेळ द्या. खरं सांगायचं म्हणजे राजकीय जीवनामध्ये राजकारण घडत असताना पहिल्या दिवसापासून इथं जे आमचे दीपक हे आहे, संजू मामा आहे, सर असतील हे असतील, माझा राजकीय जन्म कसा झाला हे थोडंसं सांगतो कारण ही लोक बोला, आहेत बोला, ही बोला. यांच्या जीवावर झालाय. बोला. म्हणजे राजकारणात पूर्वी पार्ट्या आमच्या गावच्या ज्या होत्या की बाबा आमच्या आजोबांच्या नावानं आणि विरोधकांच्या घराण्याच्या नावानं, बरोबर. त्यानंतर आमच्या घराण्यामध्ये थोडंसं गैरसमज निर्माण होऊन आम्ही बाजूला पडलो गेलो. इथं माझा भाऊ आहे, मी इथं महेश पाटील जे यशवंत बँक मगाशी तुम्ही अच्छा, बोलला हो, बरोबर. त्याचे हे चेअरमन आहेत. Yes. आणि त्याच्यानंतर झालं काय की डेअरीचे एक इलेक्शन झाले आणि त्यात आम्ही वेगळं झालो आणि त्यानंतर आम्ही ह्या सगळ्यांनी एकत्र येऊन डेअरी एक स्थापन केली अच्छा. आणि ती डेअरी म्हणजे अमर पाटील गट. अच्छा. ओके. तिथं मला एक अनुभव असा वेगवेगळा होतो की माझ्या आईला तिथं एक आमच्यात तिथं परत राजकीय ईर्ष्या निर्माण झालं तर आईला उभा करायची वेळ आल्यानंतर आमच्यातल्या जवळच्या काही लोकांनी उभा करू नका म्हणून सांगितलं होतं. अच्छा. तर त्यांना मी ठामपणे सांगितलं होतं की ह्या लोकांच्या मांडीवर लहानाचा मोठा झालेला अमर पाटील आहे, त्यामुळे मला हीच लोक तारणार आहेत, तुम्ही तारणार नाही. अच्छा, एवढा विश्वास आहे तुम्हाला? 100% आहे. मी हे डोंगी नाही आहे, म्हणजे मी इकडे येत नाही, माझं शेत आमचं खाली आहे. ही चौगले डेअरी किंवा चौगले कंपनी आहे बरोबर. ही जी आहे हीच माझी खरं अमर पाटील राजकीय जन्म हा ह्यांच्या जीवावर झाला. ही सगळी आणि योग असा आहे तुम्ही आज यायला आणि सगळी तिथं असायला. त्यात एक आज गोंधात येते नाही, हा खरंच योगायोग आहे. हे काही pre-planned नाही आहे. बाजीराव पाटील साहेब असतील, सुभाष पाटील असतील की ही जी राजकीय आमच्यात विघटन वेगवेगळ्या गटातनं झाल्यानंतर बरोबर. अमर पाटील जो उदयास आला त्याला कारणीभूत नक्कीच ही सगळी आहेत. आणि महत्त्वाचं सांगायचं हे लोकार्पण हे जो विषय आहे ना इथं आमच्या वहिन्या आहेत, माता भगिनी आहेत. तुम्हाला खरं सांगतो हिने तळमळीनं म्हणजे अक्षरशः असा प्रचार केला रसिका पाटलांचा, ह्या दुसऱ्यांना विश्वास देत होत्या की हा माणूस किंवा ह्या रसिका पाटील जर निवडून आल्या तर तुमचे कॉन्क्रीटचे रस्ते होतील, गटरी होतील, गाव सुधारेल. त्याच्यातनं उतराई काय मी होऊ शकत नाही, पण कर्तव्य म्हणून रसिका पाटलांच्या माध्यमातून आम्ही हे थोडंसं काम केलंय. डेफिनेटली. मला असं वाटतं तुमच्या लोकार्पण सोहळ्याला तुम्ही सुरुवात करावी. ठीक आहे, चला. असलेले आमचे नेते अमर पाटील, शिंगणापूर गावच्या सरपंच आदरणीय रसिकाताई, भावी जिल्हा परिषद सदस्य म्हणायला काय हरकत नाही, आत्ताच आपण त्यांना घोषित करायला काय हरकत नाही असं म्हणतो. या ठिकाणी उपस्थित असले डेप्युटी सरपंच दीपक कांबळे, ग्रामपंचायतचे सदस्य पिलू, त्याचबरोबर यशवंत बँकेचे चेअरमन महेश पाटील, रवीनाना, आमचा कृष्णा, सुहास, हे सर्वजण या ठिकाणी. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.